गुड इव्हनिंग स्टुडंट. एंडोक्राइन ग्लँड्स आपण बघत होतो आणि त्याच्यामधले थर्ड एंडोक्राइन ग्लँड दॅट इज थायरॉइड ग्लँड आपण कंप्लीट केलेली आहे. थायरॉइड ग्लँडमध्ये आपण 3 हार्मोन स्टडी केले, T3, T4 आणि कॅल्सिटोनिन. सो T3 ट्राय आयोडोथायरोनिन, T4 टेट्रा आयोडोथायरोनिन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थायरॉक्झिन. आणि त्यानंतरचा थर्ड आपण बघितला कॅल्सिटोनिन, जो कॅल्शियमची लेवल रेग्युलेट करणारा हार्मोन आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये हार्मोनच्या हायपो आणि हायपर सिक्रेशनशी रिलेटेड डिसीजेस पाहणार आहोत. सो सगळ्यांनी हे नोट करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. सगळ्या हार्मोनचे डिसीजेस दिलेले नाहीत. सगळ्यात फर्स्ट पिट्युटरी ग्लँडमध्ये आपण ग्रोथ हार्मोन शिकलो. सो ग्रोथ हार्मोनशी रिलेटेड क्रेटिनिझम, ॲक्रोमेगाली आणि पिट्युटरी डॉर्फिझम हे 3 डिसीज दिलेले आहेत, ते आपण तिथं स्टडी केले. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आज आपण थायरॉइड हार्मोनशी रिलेटेड डिसीजेस पाहणार आहोत. सो काहीच ठिकाणी डिसीजेस दिलेले आहेत. सो ते जे डिसीजेस आहेत त्यांचे सिम्पटम आणि हायपो की हायपर सिक्रेशनने होतात हे लक्षात ठेवायचं आहे, कारण याच्यावरती नीटला क्वेश्चन असतात. सो नेक्स्ट इज डिसऑर्डर रिलेटेड टू द थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड डिसऑर्डर आपण बघतोय. डिसऑर्डर रिलेटेड टू थायरॉइड ग्लँड. ओके, सो थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड आपण डिसऑर्डर आपण पाहतोय. फर्स्ट इज हायपर थायरॉइडिझम. हायपर थायरॉइडिझम. हायपर म्हणजे जास्त, जेवढी नॉर्मल रेंज ज्या प्रमाणामध्ये हार्मोन सिक्रेट झाला पाहिजे त्यापेक्षा जास्त सिक्रेट होणं याला म्हटलं जातं हायपर. आणि प्रमाण जेवढं आहे त्यापेक्षा कमी जर सिक्रेट झाला तर त्याला म्हटलं जातं हायपो. सो फर्स्ट आपण हायपर थायरॉइडिझम आणि त्याच्यामध्ये येणारा ग्रेव्स डिसीज हे पॉईंट आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट इज हायपर थायरॉइडिझम. तर याच्यामध्ये फर्स्ट हे लक्षात ठेवा, इट इज कॉज्ड ड्यू टू हायपर सिक्रेशन किंवा हाय सिक्रेशन म्हटलं, हायपर नसेल कळत तर बघा, सिक्रेशन ऑफ थायरॉक्झिन. थायरॉक्झिन हा जो हार्मोन आहे तो एक्सेस जर सिक्रेट झाला, प्रमाणापेक्षा जास्त जर सिक्रेट झाला तर त्याच्यामुळे जे डिसीजेस होतात तर ते आपण पाहतोय. तर सगळ्यात फर्स्ट तुम्हाला या हार्मोनचे फंक्शन माहिती पाहिजेत. आपण काल बघितलेले आहेत की हे हार्मोन बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करतात. मेटाबॉलिझम बॉडीमधलं प्रोटीन सिंथेसिस स्टिम्युलेट करतात, टिश्यूची ग्रोथ स्टिम्युलेट करतात, बॉडीमध्ये थर्मो रेग्युलेशन करतात म्हणजे टेम्परेचर मेंटेन ठेवतात बाय प्रोड्युसिंग हीट. सो असे वेगवेगळे आपण फंक्शन्स बघितले होते. मग आता फंक्शन जर माहिती असतील तर तेच हार्मोन जर जास्त सिक्रेट झाले तर काय होईल, तर त्यांचे जे फंक्शन आहेत ते थोडेसे एक्सेस पाहायला मिळतील. सो त्याच्यामध्ये फर्स्ट बघा, इन्क्रीजेस मेटाबॉलिक रेट. फर्स्ट जे आहे डिसीजमध्ये दिसणारं सिम्पटम. तर फर्स्ट तुम्हाला सांगितलं इन्क्रीजेस मेटाबॉलिक रेट. मेटाबॉलिक रेट जो आहे याच्यामध्ये काय होतो, इन्क्रीज होतो. त्यानंतर सेकंड सिम्पटम बघा, इन्क्रीजेस बेसिक मेटाबॉलिक रेट. नेक्स्ट इज सेन्सिटिव्हिटी, स्वेटिंग आणि फ्लशिंग हे आपल्याला पाहायला मिळतं. सेन्सिटिव्हिटी, स्वेटिंग अँड थर्ड इज फ्लशिंग. फर्स्ट सांगितलं इन्क्रीजेस बेसिक मेटाबॉलिक रेट. नेक्स्ट सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज होते त्या पर्सनची. स्वेटिंग, प्रमाणापेक्षा जास्त घाम येतो. तुम्हाला माहिती आहे हे जे हार्मोन आहेत मेटाबॉलिझम वाढवतात, ATPचं प्रोडक्शन इन्क्रीज करतात. सो जेवढं जास्त ATP प्रोडक्शन तेवढं जास्त स्वेटिंग जे आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फ्लशिंग, फ्लशिंगचा अर्थ होतो स्किन, पर्टिक्युलरली चिकची स्किन जी आहे ती रेड आणि हॉट होणं, लालसर होती स्किन आणि हॉट होते, हा फ्लशिंगचं मिनिंग आहे. जर माहिती नसेल तर लिहून ठेवा, फ्लशिंग मीन्स स्किन बिकम रेड अँड हॉट. ओके, त्यानंतर नेक्स्ट रॅपिड रेस्पिरेशन, बल्जिंग आयबॉल. रॅपिड रेस्पिरेशन. नेक्स्ट इज बल्जिंग आयबॉल. ओके, तर हे काही याचे रेस्पिरेशनचा रेट इन्क्रीज होतं कारण मेटाबॉलिझम इन्क्रीज झालं तर त्याला ऑक्सिजनची डिमांड इन्क्रीज होते आणि रेस्पिरेशनचा रेटसुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यानंतर आयबॉल जे ते बल्ज होतात म्हणजे बाहेर आल्याप्रमाणे किंवा
जसं आपण बघतो आयबॉल थोडेसे, जसं आपण फ्रॉगचे आयबॉल बघतो बल्ज असतात, थोडेसे पुढे आलेले असतात, त्या पद्धतीचे आयबॉल होतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, अफेक्ट व्हेरियस फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी, वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी अफेक्ट होतात. सो सिम्पटम पुन्हा एकदा बघा, आपण हा डिसीज हायपरथायरॉइडिझममध्ये बघतोय, म्हणजे इट इज कॉज ड्यू टू हायर सिक्रेशन ऑफ थायरॉक्झिन. थायरॉक्झिनचं सिक्रेशन जर जास्त झालं तर हा डिसीज होतो. मग यात सिम्पटम काय आहेत? फर्स्ट, इन्क्रीजेस मेटाबॉलिक रेट, मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होतो, सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज होते, स्वेटिंग वाढतं, फ्लशिंग होतं, रॅपिड रेस्पिरेशन, रेस्पिरेशनचा रेटसुद्धा इन्क्रीज होतो आहे, आणि आयबॉल जे आहेत त्याचं बल्जिंग होतं. सो हे आपल्याला मेन सिम्पटम पाहायला मिळतात हायपरथायरॉइडिझममध्ये. आता त्याच्यामध्ये ग्रेव्स डिसीज किंवा ज्याला एक्झोप्थॉल्मिक गॉयटर असं म्हटलं जातं, नेम नीट लक्षात ठेवा, डिसीजचं नेम आहे ग्रेव्स डिसीज, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झोप्थॅल्मिक गॉयटर. हा जो डिसीज आहे तो हायपरथायरॉइडिझममध्ये येतो, म्हणजे या हार्मोनच्या एक्सेस सिक्रेशननी होणारा हा डिसीज आहे. पुढे आपण सिम्पल गॉयटर पाहणार आहोत. सिम्पल गॉयटर वेगळा आणि एक्झोप्थॉल्मिक गॉयटर वेगळा. सो ग्रेव्स डिसीज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्झोप्थॉल्मिक गॉयटर अँड इट कम्स अंडर हायपरथायरॉइडिझम. हा जो डिसीज आहे तो हायपरथायरॉइडिझममध्ये इन्क्लूड होतो. मग आता याच्यामध्ये काय काय सिम्पटम आहेत जे तुम्ही आत्ता बघितले तेच आहेत. त्यातलं फर्स्ट बघा, इन्क्रीज्ड BMR, बेसल मेटाबॉलिक रेट जो आहे याच्यामध्ये इन्क्रीज होतो. बल्जिंग आयबॉल जे आपण आधी बघितलेलं आहे, बल्जिंग आयबॉल, आयबॉल जे आहे त्याच्यामध्ये बल्ज होतात. त्यानंतर इन्क्रीज्ड BMR बघितलं, वेट लॉस, त्यानंतर बाकीचे सुद्धा बरेच याच्यामध्ये इफेक्ट पाहायला मिळतात. वेट लॉस, वजन कमी होणं, त्यानंतर हार्टबीट इन्क्रीज होतं आहे, ब्लड प्रेशर इन्क्रीज होते, त्यानंतर हायर बॉडी टेम्परेचर सगळंच इन्क्रीज होते. इन्क्रीजेस हार्टबीट, इन्क्रीजेस ब्लड प्रेशर, नेक्स्ट इन्क्रीजेस टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर जे आहे याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहे, दिसत नाही आहे का इकडचं? ओके, बॉडी टेम्परेचर जे आहे याच्यामध्ये इन्क्रीज होतं. नेक्स्ट बघा, नर्वसनेस आहे, इरिटेबिलिटी अँड ट्रेमर ऑफ फिंगर. नर्वसनेस, इरिटेबिलिटी आणि ट्रेमर ऑफ फिंगर. इथं पुन्हा ट्रेमर ह्या वर्डचं, नर्वसनेस बघा, नर्वसनेस म्हणजे चिंता किंवा काळजी वाटणं या पद्धतीनं. इरिटेबिलिटी, इरिटेट पटकन चिडचिड होणं, आणि ट्रेमर ऑफ फिंगर, ट्रेमर म्हणजे थरकाप उडणं, म्हणजे बोटांचा कंप सुटणं, बोटं जे ती थरथर कापणं. तर हे जे सिम्पटम आहेत ते आपल्याला ग्रेव्स डिसीजमध्ये पाहायला मिळतात. सो सगळ्यात फर्स्ट ग्रेव्स डिसीज कधी होतो? ड्यू टू हायपर सिक्रेशन ऑफ थायरॉक्झिन. थायरॉक्झिन हे हार्मोन जास्त सिक्रेट झाले तर ग्रेव्स डिसीज होणार आहे. मग थायरॉक्झिनचं फंक्शन काय आहे? तर बेसिक मेटाबॉलिक रेट काय करतो? तो इन्क्रीज करतो. जर जास्त सिक्रेट झाला मेटाबॉलिझमचा रेट प्रमाणापेक्षा जास्त होईल, आयबॉल बल्ज होतात, मेटाबॉलिझम जास्त होतं, ATP प्रोडक्शन जास्त, पण वेट लॉस होतो, वजन कमी होतं. मग स्टोर्ड फूड जे आहे ते मेटाबॉलिझममध्ये सतत यूज होतं. हार्टबीट इन्क्रीज होतात, हार्टबीट इन्क्रीज झाले तर ब्लड प्रेशरसुद्धा इन्क्रीज होणार आहे. टेम्परेचर इन्क्रीज होतं कारण मेटाबॉलिझमचा रेट वाढला, ATP प्रोडक्शन वाढलं, सो टेम्परेचरसुद्धा इन्क्रीज होतं. नर्वसनेस, इरिटेबिलिटी अँड ट्रेमर ऑफ फिंगर. फिंगरचा ट्रेमर म्हणजे बोटं जे ती थरथर कापणं. तर हे जे सिम्पटम आहेत ते आपल्याला ग्रेव्स डिसीजमध्ये पाहायला मिळतात. एक पिक्चर दिलेला आहे बघा त्यांनी ग्रेव्स डिसीजशी रिलेटेड. सो दिस इज अबाउट दी हायपर थायरॉइडिझम. पुन्हा एकदा बघा, आपण कोणत्या ग्लँडचे डिसीजेस पाहतोय? थायरॉइड ग्लँडचे. त्यात किती टाईप पडतात? 2, हायपर आणि हायपोसिक्रेशन. हायपर सिक्रेशनमध्ये आपण एकच डिसीज पाहिला, कोणता? ग्रेव्स डिसीज किंवा एक्झोप्थॉल्मिक गॉयटर. सिम्पटम व्यवस्थित लक्षात ठेवा. बेसल मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होतो, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं, हार्ट रेट इन्क्रीज होतं, टेम्परेचर इन्क्रीज होतं, नर्वसनेस आहे, इरिटेबिलिटी आहे, ट्रेमर ऑफ फिंगर अँड बल्जिंग आयबॉल. हे सिम्पटम जे आहेत ते आपल्याला ग्रेव्स डिसीजमध्ये पाहायला मिळतात. सगळ्यांना ग्रेव्स डिसीज समजला का? बघा, हे पॉईंट सगळ्यांनी नोट करा आणि लक्षात ठेवा हे सिम्पटम, कारण काहीच हार्मोनमध्ये डिसीजेस दिलेले, सो ते डिसीजेस तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे.
ओके, नेक्स्ट हायपोथायरॉइडिझम. It is caused due to deficiency of thyroid hormone. ओके, हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय, तर जे डिसीजेस आपल्याला थायरॉइड हार्मोनच्या डिफिशियन्सीने होतात. ओके, तर थायरॉइड हार्मोनच्या डिफिशियन्सी म्हणजे पर्टिक्युलरली हे हार्मोन सफिशियंट अमाऊंटमध्ये जेवढे तयार व्हायला पाहिजेत तेवढे होत नाहीत, खूप कमी तयार होतात. त्याला आपण म्हणतो हायपोथायरॉइडिझम किंवा हायपोसिक्रेशन. आता याच्यामध्ये 2 रिझन असू शकतात. त्यातलं पहिलं रिझन जे आहे तर ते दिलेले की ती ग्लँड जी आहे ती जास्त हार्मोन तयार करत नाही, किंवा दुसरं जे रिझन दिलेले ती वर्ड टर्म दिलेली आहे थायरोडेक्टॉमी, ही टर्म दिलेली आहे त्या ठिकाणी. तर आता या टर्मचं मिनिंग काय बघा, थायरॉइडेक्टॉमी. एक्टॉमीचा अर्थ होतो तो ऑर्गन कट करून बॉडीमधून रिमूव्ह करणं. सो या ठिकाणी थायरॉइडेक्टॉमीचा अर्थ होतो थायरॉइड ग्लँड रिमूव्ह करणं. जर ती ग्लँडच रिमूव्ह केलेली असेल तर हे हार्मोन तयार होणार नाहीत, आणि जर ते हार्मोन नाहीत तयार झाले तर मग कोणकोणते डिसीज होतात, तर या ठिकाणी आपण 2 डिसीज पाहणार आहोत, क्रेटिनिझम आणि मिक्झिडिमा. सो याच्यामध्ये फर्स्ट आहे क्रेटिनिझम. हे लक्षात राहत नाही, पुन्हा एकदा सांगते, हायपरथायरॉइडिझममध्ये ग्रेव्स डिसीज सांगितला, एक्झॉप्थॅल्मिक गॉयटर, आणि हायपोथायरॉइडिझममध्ये क्रेटिनिझम किंवा बाकीचे जे डिसीज आहेत तो मिक्झिडिमा एक आहे. सो आता क्रेटिनिझम हा कशामुळे होतो, हायपोसिक्रेशन इन इन्फंट. हायपोसिक्रेशन इन इन्फंट, लहान मुलांमध्ये जर थायरॉइड हार्मोन सिक्रेट नाहीत झाले, कमी सिक्रेट झाले, तर त्यांच्यामध्ये होणारा हा डिसीज आहे क्रेटिनिझम. सो क्रेटिनिझम हा डिसीज कोणामध्ये पाहायला मिळतो आपल्याला, इन्फंट्समध्ये, हा हार्मोन सिक्रेट न होण्याने. ओके, आता याच्यामध्ये साधं लॉजिक आहे की या हार्मोनचे फंक्शन्स काय आहेत, ते फंक्शन होतील का, जर हार्मोन सिक्रेट नाही झाला तर ते फंक्शन कॅरी आउट होणार नाहीत. तर याचा सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे की बेसिक मेटाबॉलिक रेट इन्क्रीज होतो. जर हा हार्मोन नसेल, थायरॉइड हार्मोन, तर काय होईल, रिड्यूसेस बेसिक मेटाबॉलिक रेट. बेसिक मेटाबॉलिक रेट जो आहे तो काय होतो, याच्यामध्ये कमी होतो किंवा डिक्रीज होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, लो ऑक्सिडेशन म्हणजे जसं ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं, ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल, TCA सायकल, आणि एनर्जी तयार होते. तर तो ऑक्सिडेशनचा रेट जो आहे तो या ठिकाणी कमी होणार आहे जर हा हार्मोन सिक्रेट झाला नाही तर. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट बघा, लो ऑक्सिडेशन. नेक्स्ट शॉर्ट स्टेचर्ड. त्यांची हाईट जी आहे ती कमी राहते, खूप कमी हाईट असते. स्केलेटन फेल्स टू ग्रो, मेंटली रिटार्डेड. त्यांचं स्केलेटन जे आहे ते जास्त ग्रो होत नाही, कारण हार्मोन कमी पडतो, मेटाबॉलिझम प्रॉपर होत नाही, आणि जर मेटाबॉलिझम प्रॉपर झालं नाही, टिश्यूची ग्रोथ होत नाही बॉडीमध्ये. सो इथेही स्केलेटनची ग्रोथ होत नाही, बोन्सची ग्रोथ होत नाही. जर बोनची ग्रोथ झाली नाही तर हाईट नाही इन्क्रीज होत, शॉर्ट स्टेचर राहतात. त्यानंतर मेंटल रिटार्डेशन हा एक प्रॉब्लेम या ठिकाणी पाहायला मिळतो, मेंटल रिटार्डेशन. ओके, मेंटल डेव्हलपमेंट जी आहे ती त्या ठिकाणी प्रॉपर होत नाही. नेक्स्ट बघा, ड्राय स्किन, थिक टंग, निओनॅटल जॉन्डिस. ड्राय स्किन, थिक टंग, निओनॅटल जॉन्डिस. ठीक आहे, तर यासारखे सिम्पटम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, ड्राय स्किन जी आहे ती ड्राय होणार आहे, टंग थिक असते, आणि निओनॅटल जॉन्डिसचं मिनिंग होतं स्किन येलो होणं. आणि स्किन काय येलो होते,
तर RBC ब्रेक केल्यानंतर 2 पिगमेंट तयार होतात, बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन. त्यापैकी बिलिरुबिन हे जे पिगमेंट आहे येलो कलरचं असतं आणि आपल्या फिसिसला, आपल्या वेस्ट मटेरियलला येलो कलर देण्याचं काम करतं. सो तयार होतात बिलिरुबिन बिलिवर्डिन लिव्हरमध्ये RBCंना ब्रेक करून, आणि तिथून तयार झाले की गॉल ब्लॅडरमधून ते इंटेस्टाईनमध्ये येतात आणि वेस्ट बरोबर बॉडीच्या बाहेर रिलीज केले जातात. ज्यांना हा प्रॉब्लेम आहे क्रेटिनिझम, तर त्यांच्यामध्ये हा जॉन्डिस पाहायला मिळतो की त्यांचं जे बिलिरुबिन तयार होते ते फिसिस बरोबर बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट होत नाही. स्किनच्या खाली जे फॅट डिपॉझिटेड असतात त्या फॅटमध्ये ते डिझॉल्व फॉर्ममध्ये राहतं आणि आपली स्किन जी आहे ती येलो कलरची दिसायला सुरुवात होते. ओके, सो निओनॅटल जॉन्डिस, लेदरी अँड कॉन्स्टिपेशन, लिदर्जी अँड कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशनचा अर्थ माहिती असेलच, वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर रिलीज करण्यासाठी डिफिकल्टी येणं, वेस्ट बॉडीच्या बाहेर इझिली रिलीज न होणं, याला आपण कॉन्स्टिपेशन असं म्हणतो. सो दीज आर दी सिम्पटम्स ऑफ क्रेटिनिझम. पुन्हा एकदा बघा, क्रेटिनिझम हा डिसीज हायपोसिक्रेशननी होतो किंवा हार्मोन कमी तयार झाल्यामुळे होतो. पर्टिक्युलरली इन्फंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा डिसीज. सिम्पटममध्ये फर्स्ट रिड्यूस्ड बेसिक मेटाबॉलिक रेट, लो ऑक्सिडेशन, शॉर्ट स्टेचर्ड म्हणजे ग्रोथ हाईट जास्त इन्क्रीज होत नाही, मेंटली रिटार्डेड असतात, स्किन ड्राय असते, टंग जे आहे ते ठीक आहे. निओनॅटल जॉन्डिस, त्या ऑफस्प्रिंगमध्ये जॉन्डिस आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर लिदर्जी म्हणजे की कंटाळवा नसणं, आणि कॉन्स्टिपेशन, वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर रिलीज करता न येणं, याला म्हटलं जातं कॉन्स्टिपेशन. ओके, सो हा जो डिसीज आहे तो ट्रीट करता येऊ शकतो, कारण ह्या डिसीजमध्ये प्रॉब्लेम काय आहे, थायरॉइड हार्मोन तयार होत नाही. जर बाहेरून थायरॉइड हार्मोन दिलं गेलं या पर्सनला तर हे जे गोष्टी आहेत त्या कमी होतात. दिस कॅन बी ट्रीटेड बाय अर्ली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन. द क्रेटिन शोज स्टंटेड फिजिकल ग्रोथ, डिलेड प्युबर्टी अँड मेंटल रिटार्डेशन. ओके, तर याच्यामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते कमी करता येऊ शकतात जर लवकर थायरॉइड हार्मोन बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केला तर. सो दिस इज अबाउट दी क्रेटिनिझम. समजलं सगळ्यांना? हायपोसिक्रेशननी होणारा हा डिसीज आहे. असाच अजून एक डिसीज आहे मिक्झिडिमा. ओके, आता मिक्झिडिमा हा जो डिसीज आहे इट इज ऑल्सो कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ हार्मोन. हा डिसीज सुद्धा का होतोय? ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन. थायरॉइड हार्मोनच्याच डिफिशियन्सीने होणार आहे. आणि मगाशी जो आपण बघितला, कोणता बघितला आत्ता आपण? क्रेटिनिझम. क्रेटिनिझम हा डिसीजसुद्धा थायरॉइड हार्मोनच्याच डिफिशियन्सीने होतोय. मग त्या डिसीजमध्ये आणि या डिसीजमध्ये डिफरन्स काय आहे? तो डिसीज इन्फंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा जो डिसीज आहे तो आपल्याला अडल्टमध्ये पाहायला मिळतो. सो इन्फंटमध्ये थायरॉइड हार्मोन जर कमी सिक्रेट झाले तर जो डिसीज होतो त्याला म्हणायचं क्रेटिनिझम. आणि जर अडल्टमध्ये थायरॉइड हार्मोनची डिफिशियन्सी असेल तर जो डिसीज होतो त्याला म्हटलं जातं मिक्झिडिमा. सो डिफरन्स नीट लक्षात घ्या. अडल्टमध्ये हायपोसिक्रेशनच्या डिसीजचं नेम आहे मिक्झिडिमा आणि इन्फंटमध्ये हायपोसिक्रेशनच्या डिसीजचं नेम आहे क्रेटिनिझम. सो दोन्हीकडे नेम वेगवेगळे आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, याच्यामध्ये थिकनिंग अँड पफिनेस ऑफ स्किन. सिम्पटम काय दिसतात बघा. थिकनिंग अँड पफिनेस ऑफ स्किन. स्किन जी आहे ती थिक आणि अशी पफी होते, म्हणजे प्रेस केली तर ती दबली जाईल, पुन्हा ओरिजिनल तिचा साईज इन्क्रीज होईल, अशी जाड दिसते. सो थिकनिंग आणि पफिनेस येतो स्किनमध्ये. सबक्युटेनियस टिश्यू पर्टिक्युलरली ऑफ दी फेस अँड एक्स्ट्रीमिटीज. त्यानंतर पेशंट लॅक अलर्टनेस, इंटेलिजंट, लॅक ऑफ अलर्टनेस, लॅक ऑफ इंटेलिजन्स. जास्त इंटेलिजंट नसतात. जसं आपण क्रेटिनिझममध्ये बघितलं की मेंटल रिटार्डेशन आहे, तसं या ठिकाणी जे दिलेलं आहे
अलर्टनेस आणि इंटेलिजन्स जे आहे ते दोन्ही गोष्टी नसतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, आपण बघितलं की थायरॉइड हार्मोन जो आहे तो ब्लड प्रेशर, हार्ट रेट इन्क्रीज करतो. आता इथं तयारच होत नाही, त्यामुळे हार्ट रेट कसा राहतो, कमी राहतो. स्लो हार्ट रेट, लो ब्लड प्रेशर. ओके, ब्लड प्रेशरसुद्धा यांच्यामध्ये लो राहतं. ओके, अँड ऑलवेज फिलिंग कोल्ड, लो बॉडी टेम्परेचर. मग आपण बघितलंय थायरॉक्सिन हा हार्मोन आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम इन्क्रीज होतो, ज्याच्यामध्ये ATP तयार होतात, त्याच्यामुळे बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं. इथं ते हार्मोन तयारच होत नाही आहेत, त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर लो राहणार आहे. सतत थंडी वाजते, कोल्ड जाणवतं, कारण बॉडीमध्ये तेवढी एनर्जी जी आहे ती तयार होत नाही. ओके, अँड रिटार्डेड सेक्शुअल डेव्हलपमेंटसुद्धा प्रॉपरली होत नाही, कारण थायरॉइड हार्मोन जो आहे त्याचा रोल रिप्रोडक्टिव्ह सायकल इन फिमेलमध्ये जे रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा थायरॉइड हार्मोनचा रोल असतो. जर नाही तो सिक्रेट झाला तर त्याच्यामुळे रिप्रोडक्टिव्ह सायकल प्रॉपरली ऑपरेट होणार नाहीत. सो पुन्हा एकदा बघा, हायपोथायरॉइडिझममध्ये किती डिसीज सांगितले, 2. एक क्रेटिनिझम आणि दुसरा मिक्झिडिमा. क्रेटिनिझम इन्फंटमध्ये सांगितलं आणि मिक्झिडिमा जो आहे तो अडल्टमध्ये सांगितलं, हायपोसिक्रेशननी होतो. सिम्पटममध्ये फर्स्ट स्किन थिक होते आणि पफी होते. नेक्स्ट लॅक ऑफ अलर्टनेस अँड इंटेलिजन्स. अलर्ट नसतात हे इंडिव्हिज्युअल आणि इंटेलिजन्ससुद्धा जास्त नसतात. हार्ट रेट स्लो, ब्लड प्रेशरसुद्धा कमी, बॉडीचं टेम्परेचरसुद्धा कमी असतं आणि सतत कोल्ड जाणवतो. सो हे सिम्पटम जे आहेत ते आपल्याला मिक्झिडिमामध्ये पाहायला मिळतात. So this is about the myxedema. After myxedema, next disease is simple goiter. Simple goiter. बघा, आतापर्यंत जे आपण थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड डिसीजेस पाहतोय त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितले हायपर सिक्रेशन, आणि हायपर सिक्रेशनने होणारा डिसीज आपण पाहिला ग्रेव्स डिसीज किंवा त्यालाच एक्झोप्थॅल्मिक गॉयटर म्हणतात. हायपोसिक्रेशनने होणारे तुम्हाला मी 2 डिसीजेस सांगितले. कुठले 2 डिसीजेस सांगितले? फर्स्ट कोणता सांगितला? क्रेटिनिझम, जो कोणामध्ये पाहायला मिळतो? इन्फंटमध्ये. आणि तेच जर अडल्टमध्ये कमी सिक्रेशन असेल तर कुठला डिसीज होतो? मिक्झिडिमा. कुठला डिसीज आहे? मिक्झिडिमा हा जो डिसीज आहे तो आपल्याला अडल्टमध्ये पाहायला मिळतो. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत सिम्पल गॉयटर. ओके, आता हा जो डिसीज आहे ह्याचं रिझन वेगळं आहे. इट इज कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ आयोडीन. आधीच्या तिन्ही डिसीजमध्ये सांगितलं नव्हतं आयोडीन डिफिशियन्सी आहे. ठीक आहे, आधीचा पहिला जो डिसीज आहे एक्झोप्थॅल्मिक गॉयटर किंवा ग्रेव्स डिसीज, त्या ठिकाणी हार्मोन जास्त तयार होतोय आणि क्रेटिनिझम आणि मिक्झिडिमा ह्या दोघांमध्ये हे हार्मोन कमी तयार होतोय. गॉयटरचं रिझन वेगळं आहे. इथं काय आहे? आयोडीन त्यांच्या डाएटमध्ये जास्त नाही आहे, आहारात आयोडीन नाही. जर आयोडीन नसेल तर त्याच्यामध्ये जो डिसीज होतो तर तो सिम्पल गॉयटर असतो. का बरं हा डिसीज होईल? कारण आपल्याला माहिती आहे आयोडीन इज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. थायरॉइड हार्मोन तयार होण्यासाठी आयोडीनची गरज असते. जर आपल्या डाएटमध्ये आयोडीनच नसेल तर थायरॉइड हार्मोन तयार होणार नाहीत. ओके, जर थायरॉइड हार्मोन जर तयार झाले नाहीत तर पुढची तर सिम्पटम दिसतात, पण याच्यामध्ये सगळ्यात मेन जे सिम्पटम दिसतं ते आहे एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड हे सिम्पटम मेनली आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. थायरॉइड ग्लँड जे आहेत त्या एनलार्ज होतात. तिथं पिक्चर दिलेलं आहे, सगळ्यांनी बघा. थायरॉइड ग्लँड जर एनलार्ज झालेला असतील तर तो डिसीज आहे सिम्पल गॉयटर, आणि हा सिम्पल गॉयटर पर्टिक्युलरली आयोडीनच्या डिफिशियन्सीने होणारा डिसीज आहे. आयोडीन जर डाएटमध्ये प्रॉपर अमाऊंटमध्ये नसेल तर आयोडीन नसल्यामुळे काय तयार होणार नाही? थायरॉइड हार्मोन तयार होणार नाही.
कारण हा हार्मोन तयार करण्यासाठी आयोडीनची रिक्वायरमेंट असते किंवा गरज असते. ओके, आता हा जो डिसीज आहे तो पर्टिक्युलरली हिली एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कॉमनली फाउंड इन हिली एरिया. डोंगराळ भाग, हिली एरिया जो आहे त्या ठिकाणी आपल्याला ग्वायटर जो आहे तो पाहायला मिळतो. आणि हिली एरियामध्ये का पाहायला मिळतो तर त्या ठिकाणची सॉईल जी आहे ती आयोडीनमुळे डेफिशियंट असते. सॉईलमध्ये आयोडीन जास्त नसतं. सॉईलमध्ये नसल्यामुळे त्यांच्या डाएटमध्ये जे काही येणार आहे त्यातसुद्धा आयोडीन जास्त नसतं. त्यामुळे पर्टिक्युलरली हिली एरियामध्ये हा डिसीज आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो ॲडिशन ऑफ आयोडीन टू टेबल सॉल्ट आपण बघितले असतील. आयोडीन जे आहे ते आपल्याला टेबल सॉल्टमधून मिळू शकतं. आपण रोजच्या आहारामध्ये मीठ खातो आणि या मिठामध्ये जर आयोडीन ॲड केलं तर हे आयोडीन व्यवस्थित मिळू शकतं आपल्याला. आणि आयोडीन जर इन्क्रीज झालं, ॲडिशन ऑफ आयोडीन टू टेबल सॉल्ट प्रिव्हेंट दिस डिसीज, म्हणजे आयोडाइज्ड सॉल्ट जर खाल्लं तर हा डिसीज होणार नाही. मुळात प्रॉब्लेम काय आहे, ग्लँडचा काही प्रॉब्लेम नाही आहे, डाएटमधले आयोडीनची लेवल कमी आहे म्हणून डिसीज होतो आहे. जर हा आयोडीन बाकीच्या व्हेजिटेबलमधून मिळत नाही तर आपण जे सॉल्ट खातो आहे त्या सॉल्टमध्ये आयोडीन मिक्स केलं जाऊ शकतं आणि सॉल्टबरोबर आयोडीन मिळू शकतं. आयोडीन मिळालं तर हा डिसीज होत नाही. ओके, त्यानंतर साईज ऑफ थायरॉइड ग्लँड इज इन्क्रीज्ड बट टोटल आउटपुट ऑफ थायरॉक्सिन इज डिक्रीज. तर या ठिकाणी बघा थायरॉइड ग्लँडचा साईज काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे, बट प्रोडक्शन ऑफ थायरॉक्सिन डिक्रीजेस. प्रोडक्शन ऑफ थायरॉक्सिन डिक्रीजेस. थायरॉक्सिन हार्मोन मात्र जास्त तयार होत नाही. ग्लँड एनलार्ज झाली पण थायरॉक्सिन नाही तयार होणार कारण तयार होण्यासाठी लागणारं आयोडीन डाएटमध्ये नाही आहे म्हणून. सो दिस इज अबाउट दी डिसीजेस रिलेटेड टू द थायरॉइड ग्लँड. हे आपण थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड डिसीजेस पाहिले. फर्स्ट डिसीज तुम्हाला सांगितला एक्झोप्थॅल्मिक ग्वायटर और ग्रेव्स डिसीज जो हायपर सिक्रेशननी होतो. सेकंड डिसीज आपण बघितला क्रेटिनिझम, इन्फंटमध्ये थायरॉक्सिन सिक्रेट न होण्याने होतो. त्यानंतरचा नेक्स्ट डिसीज आपण बघितला मिक्झिडिमा, अडल्टमध्ये थायरॉक्सिन कमी सिक्रेट होण्याने होतो. आणि शेवटचा सिंपल ग्वायटर तुम्हाला सांगितला हार्मोनचा प्रॉब्लेम होतो पण कसा, आयोडीन आपण डाएटमध्ये न घेतल्या. आधीच्या ह्याच्यामध्ये ग्लँडचाच प्रॉब्लेम आहे. थायरॉइड ग्लँडच जर काढून टाकली तर थायरॉक्सिन हार्मोन तयारच होणार नाही. सिंपल ग्वायटरमध्ये तो काही प्रॉब्लेम नाही आहे, ग्लँड व्यवस्थित आहे. या ग्लँडकडून तयार होणारा हार्मोन सिंथेसाइज करण्यासाठी जो आयोडीन लागतो तो आयोडीन डाएटमध्ये नाही आहे म्हणून हा डिसीज होतो. हेच लक्षात ठेवायचं की थायरॉइड ग्लँड काय होतात, एनलार्ज, साईज एनलार्ज होतो पण प्रोडक्शन ऑफ थायरॉक्सिन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो दीज आर अबाउट दी थायरॉइड ग्लँड डिसीजेस. सो थायरॉइड ग्लँड डिसऑर्डर झालेले आहेत. तुम्हाला शेवटी एक हार्मोन सांगितलं होता पॅराफॉलिक्युलर सेल, सी सेल किंवा क्लिअर सेल एक हार्मोन सिक्रेट करतात. कोणता, येस, कॅल्सिटोनिन हार्मोन सिक्रेट होतो. कॅल्सिटोनिनचे फंक्शन्स तुम्हाला सांगितले नव्हते. सो नेक्स्ट आपण पाहतोय कॅल्सिटोनिनचे फंक्शन्स. पॉईंट मोठा आहे एंडोक्राइन ग्लँडचा पण क्वेश्चन हमखास असतात 2-3 याच्यावरती, त्यामुळे सगळा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. नेक्स्ट इज कॅल्सिटोनिन. ठीक आहे, कॅल्सिटोनिनबद्दल काय सांगितलेलं आहे बघा, इट इज सिक्रेटेड बाय सी सेल. कॅल्सिटोनिन हार्मोन थायरॉइड ग्लँडच सिक्रेट करते पण थायरॉइड ग्लँडमधल्या फॉलिक्युलर सेल थायरॉक्सिन तयार करतात आणि सी सेल जे आहेत ते कॅल्सिटोनिन हा हार्मोन सिक्रेट करतात. ओके, आता याचा रोल काय आहे ते आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल इकडं लिहिते रोल, रेग्युलेट लेवल ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. ह्या 2 सॉल्टची लेवल, ब्लडमधली लेवल रेग्युलेट करणं हे मेन फंक्शन आहे कॅल्सिटोनिनचं. द फर्स्ट थिंग इट इज अंडर फीडबॅक कंट्रोल ऑफ प्लाझ्मा कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन. ह्याचं सिक्रेशन कसं रेग्युलेट होतं, अंडर फीडबॅक कंट्रोल ऑफ प्लाझ्मा कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन.
म्हणजे कॅल्सिटोनिन हा हार्मोन सिक्रेट होणार किंवा नाही होणार हे कशावरती ठरतं, तर प्लाझ्मामधल्या कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशनवरती ठरत असतं. सो बघा, इट इज सिक्रेटेड व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम रायझेस. ओके, बघा प्लाझ्मामधली कॅल्शियमची लेवल जर इन्क्रीज झाली तर काय होईल, व्हेन प्लाझ्मा कॅल्शियम रायझेस कॅल्सिटोनिन इज सिक्रेटेड. कॅल्सिटोनिन जर सिक्रेट झाला तर प्लाझ्माची कॅल्शियम लेवल काय होणार आहे, कमी होणार आहे. ब्लडमधलं कॅल्शियमची लेवल हा कमी करतो. ठीक आहे, मग आता मुद्दा असा आहे की हा कॅल्शियमची लेवल कमी कशी करेल, तर ते बघा पुढे. सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की सिक्रेट कधी होतो हा, जेव्हा प्लाझ्मा म्हणजे ब्लडचाच कंपोनंट आहे. सो प्लाझ्मामधली म्हणजे ब्लडमधली कॅल्शियमची लेवल जेव्हा कमी होते तेव्हा कॅल्सिटोनिन हार्मोन सिक्रेट केला जातो. कॅल्सिटोनिन सिक्रेट झाला की ब्लडची कॅल्शियम लेवल काय केली जाते, डिक्रीज केली जाते. इथं लिहूया हवं तर आपण, डिक्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लड कॅल्शियम लेवल डिक्रीज करण्याचं काम हा हार्मोन करणार आहे, हे नीट लक्षात ठेवा. आता हा डिक्रीज कसा करेल बघा, इट लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन प्लाझ्मा बाय 3 वेनी कमी करतो, बाय डिक्रीजिंग रिलीज फ्रॉम बोन. आपल्या बोनमधलं कॅल्शियम जे आहे ते ब्लडमध्ये डिपॉझिट होत असतं. जर बोनमधलं कॅल्शियम ब्लडमध्ये डिपॉझिट होत राहिलं तर ब्लडची कॅल्शियम लेवल काय होत राहणार आहे, इन्क्रीज होत राहणार आहे. कॅल्सिटोनिन काय करतो, बोनमधलं कॅल्शियम ब्लडमध्ये डिपॉझिट होऊ देत नाही. जर नाही डिपॉझिट झालं तर कॅल्शियम लेवल इन्क्रीज होणार नाही. सो फर्स्ट काय केलं, बाय डिक्रीजिंग देअर रिलीज फ्रॉम दी बोन. नेक्स्ट, ॲक्सेलरेटिंग अपटेक ऑफ कॅल्शियम increases uptake of calcium and phosphorus by bone. तर बोनमधलं कॅल्शियम रिलीज तर नाही होऊ देत, उलट तो बोनमध्ये कॅल्शियम अपटेक होण्यासाठी, ॲब्झॉर्ब होण्यासाठी तो भाग पाडतो. सो दिस इज अबाउट दी कॅल्सिटोनिन. बोर्डवरती काय काय लिहिले बघा, कॅल्सिटोनिन कोण सिक्रेट करतो, थायरॉइड ग्लँडमध्ये असणाऱ्या सी सेल किंवा क्लिअर सेल सिक्रेट करतात. नेक्स्ट थिंग, हा सिक्रेट कधी होतो, जेव्हा ब्लड कॅल्शियम लेवल इन्क्रीज होते. इन्क्रीज झाली की कॅल्सिटोनिन सिक्रेट होणार. मग कॅल्सिटोनिन काय करेल, ती ब्लड कॅल्शियम लेवल तो डिक्रीज करेल. डिक्रीज कशी करेल, तर पहिली गोष्ट, बोनमधलं कॅल्शियम तो ब्लडमध्ये डिपॉझिट होऊ देत नाही. आणि दुसरी, ब्लडमधलं कॅल्शियम बोन ॲब्झॉर्ब करून घेतील. बोनला भाग पाडतो कॅल्शियम ॲब्झॉर्ब करायला. सो बोन जे आहे ते जास्तीत जास्त कॅल्शियम ॲब्झॉर्ब करून घेतील. सो आपल्या बोनमध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्ब होणार की नाही हे याच्यावरती डिपेंड करतं, कॅल्सिटोनिन आणि आपल्या ब्लडच्या कॅल्शियम लेवलवरती. बघा, आपण जर डाएटमध्ये भरपूर कॅल्शियम घेतलं तर ब्लडची कॅल्शियम लेवल इन्क्रीज होईल. ब्लडची कॅल्शियम लेवल इन्क्रीज झाली की कोणता हार्मोन सिक्रेट होणार, कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन सिक्रेट झाला की तो काय करेल, बोनला कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनसाठी भाग पाडेल. बोन जास्तीत जास्त कॅल्शियम ॲब्झॉर्ब करतील आणि स्ट्रॉंग होतील. आलं लक्षात. सो दिस इज अबाउट दी कॅल्सिटोनिन. आणि याच्याबरोबरच थायरॉइड ग्लँड ही आपली थर्ड ग्लँड जी आहे ते कंप्लीट झालेली आहे. फर्स्ट पिट्युटरी ग्लँड बघितली, नेक्स्ट पिनियल ग्लँड बघितली आणि थर्ड थायरॉइड ग्लँड आपण पाहिली. बघा एकदा रिवाइज करा. पिट्युटरी ग्लँडमध्ये 3 पार्ट, ॲडेनोहायपोफायसिसचे हार्मोन कोणते, ग्रोथ हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, त्यानंतरचा नेक्स्ट बघितला आपण प्रोलॅक्टिन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्यानंतर ल्युटिनायझिंग हार्मोन आणि इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे 7 हार्मोन आपण ॲडेनोहायपोफायसिसमध्ये बघितले. पार्स इंटरमिडिया एकच सिक्रेट करतो, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन MSH. न्यूरोहायपोफायसिस 2 हार्मोन सिक्रेट करतात, अँटीडायुरेटिक हार्मोन आणि ऑक्सिटोसिन. त्यानंतर नेक्स्ट ग्लँड आपण पाहिली पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड एकच हार्मोन सिक्रेट करते आणि तो आहे, सो नेक्स्ट जी ग्लँड पाहिली पिनियल ग्लँड ही एकच हार्मोन सिक्रेट करते, मेलॅटोनिन. आणि त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिली थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडचे तुम्हाला 3 हार्मोन सांगितले, T3, T4 आणि कॅल्सिटोनिन. T3 म्हणजेच ट्राय आयोडोथायरोनिन, T4 म्हणजेच टेट्रा आयोडोथायरोनिन, त्यालाच थायरोक्सिन असंही म्हणतात, आणि कॅल्सिटोनिन.
यानंतर या 3 ग्लँड नंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत पॅराथायरॉइड ग्लँड, जी थायरॉइड ग्लँडच्याच पाठीमागे लोकेट झालेली आहे. सो नेक्स्ट इज पॅराथायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड. ओके, आता पॅराथायरॉइड ग्लँडबद्दल स्ट्रक्चरलबद्दल काय लक्षात ठेवणार बघा. फर्स्ट थिंग, इट इज लोकेटेड ऑन पोस्टिरियर सरफेस ऑफ द थायरॉइड ग्लँड. इट इज लोकेटेड ऑन पोस्टेरियर सरफेस ऑफ थायरॉइड ग्लँड. सपोज जर ही थायरॉइड ग्लँड असेल जी आपल्या ट्रकीच्या समोर लोकेट झालेली आहे, तर ह्या थायरॉइड ग्लँडच्याच बॅक साईडला, सपोज ही थायरॉइड ग्लँड आहे, ही पुढची बाजू आहे आणि ही बॅक साईड आहे, तर या थायरॉइड ग्लँडच्याच बॅक साईडला बुकमध्ये डायग्राम दाखवलेली आहे बघा. बॅक साईडनी जर बघितलं तर या पद्धतीनं ट्रकी आपल्याला दिसेल. या बाजूला एक लोब दिसेल थायरॉइड ग्लँडचा आणि या बाजूला एक लोब दिसेल. तर या लोबमध्ये इथे, इथे आणि या 4 लोकेशनला, 4 ठिकाणी या पॅराथायरॉइड ग्लँड ज्या आहेत त्या प्रेझेंट आहेत. सो पॅराथायरॉइड ग्लँड इज सिच्युएटेड ऑन द पोस्टेरियर सरफेस ऑफ द लोब्स ऑफ थायरॉइड ग्लँड. पॅराथायरॉइड ग्लँड आर 4 इन नंबर. किती आहेत? 4 पॅराथायरॉइड ग्लँड आहेत, 4 इन नंबर. नेम्ड ॲज सुपेरियर अँड इन्फेरियर. वरती 2 आहेत आणि खाली 2 पॅराथायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहेत. तर ज्या वरती 2 आहेत त्यांना म्हटलं जातं सुपिरियर आणि खाली ज्या 2 आहेत त्यांना म्हटलं जातं इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड. सुपिरियर अँड इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड असं म्हटलं जातं. हे नीट लक्षात ठेवा. सो याच्यामध्ये मी तुम्हाला 2 पॉईंट सांगितले. पॅराथायरॉइड ग्लँड थायरॉइड ग्लँडच्याच पाठीमागच्या बाजूला आहे. सेकंड थिंग, 4 पॅराथायरॉइड ग्लँड असतात. यातल्या वरच्या 2 ज्या आहेत त्यांना म्हटलं जातं सुपेरियर आणि खालच्या ज्या 2 आहेत त्यांना म्हटलं जातं इन्फिरियर पॅराथायरॉइड ग्लँड. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, पॅराथायरॉइड ग्लँडच्या ज्या सेल आहेत त्या कशा अरेंज झाल्या, जसं आपण थायरॉइडमध्ये बघितलं फॉलिकलमध्ये अरेंज झालेल्या असतात बरोबर. आणि त्याच्यामध्ये मध्ये स्ट्रोमा आहे, त्यात पॅराफॉरिक्युलर सेल असतात. आता या ठिकाणी यातल्या ज्या सेल आहेत, सेल्स आर अरेंज्ड इन कॉम्पॅक्ट मास. सेल टाईटली कॉम्पॅक्टली पॅक झालेले असतात, एकमेकांसोबत एकदम टाईटली प्रेझेंट असतात. ओके, सो हे झाले याचे स्ट्रक्चरल डिटेल. आता ही जी पॅराथायरॉइड ग्लँड आहे, ही पॅराथायरॉइड ग्लँड एकच हार्मोन सिक्रेट करते आणि हार्मोनचं नेम आहे पॅराथार्मोन. सो नेक्स्ट रोल पॉईंट समजले. कुठे प्रेझेंट आहे? थायरॉइड ग्लँडच्या बॅक साईडला. किती नंबर आहेत? 4. वरती 2 खाली 2. वरच्या 2ना म्हणायचं सुपिरियर आणि खालच्यांना इन्फिरियर पॅराथायरॉइड ग्लँड. याच्यामधल्या सेल कशा अरेंज झाल्या? कॉम्पॅक्ट मास, एकदम कॉम्पॅक्ट टाईटली पॅक झालेले आहेत. ह्यांच्यासारखं फॉलिकल वगैरे तयार करत नाही. ओके, नेक्स्ट बघा, हार्मोन्स ऑफ पॅराथायरॉइड ग्लँड. सो एकच हार्मोन मी तुम्हाला सांगितलं आणि त्याला म्हटलं जातं पॅराथ हार्मोन. शॉर्टमध्ये PTH असंही म्हणतात. सो इट इज पॅराथ हार्मोन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज PTH. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉलिप्स हार्मोन. याच हार्मोनला कोलिप्स हार्मोन असंही म्हटलं जातं. सो दोन्ही नेम लक्षात ठेवा. पॅराथायरॉइड ग्लँडचा एकच हार्मोन आहे पॅराथ हार्मोन अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोलिप्स हार्मोन. त्यालाच कोलिप्स हार्मोन असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा हार्मोन काय करणार आहे? मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कॅल्शियम आणि फॉस्फरस यांची लेवल, ब्लडमधली ह्या दोघांची लेवल रेग्युलेट करणारे 2 हार्मोन आहेत. एक आहे कॅल्सिटोनिन आणि दुसरं आहे पॅराथ हार्मोन. आपण आत्ताच कॅल्सिटोनिन स्टडी केला. कॅल्सिटोनिन काय करतो? ब्लडची कॅल्शियम लेवल काय करतो? डिक्रीज करतो, कमी करतो. ओके, आणि तो हार्मोन सिक्रेट कधी होतो? ब्लडची कॅल्शियम लेवल वाढली की तो हार्मोन कॅल्सिटोनिन हार्मोन सिक्रेट होतो. त्याच्या अपोजिट काम पॅराथ हार्मोन करणार आहे.
सो एकाचं काम लक्षात ठेवा, कॅल्सिटोनिनचं काम काय आहे, कॅल्सिटोनिनचं फंक्शन काय आहे, डिक्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. त्याच्या अपोजिट हा काम करेल, हा काय करेल, इन्क्रीजेस ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लडची कॅल्शियम लेवल हा इन्क्रीज करणार आहे. आता हा कसा इन्क्रीज करतो आणि रेग्युलेशन कसं होतं हे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू. या पॉईंटशी रिलेटेड जर काही डाऊट असतील तर विचारा.